शेतकऱ्यांसाठी 32,000 कोटी रुपयांचं पॅकेज मंजूर केलंय असं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। 32,000 कोटींपैकी पावणे 10,000 कोटी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग झाल्यात असंही शंभूराज देसाई म्हणतात। शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा व्हायला सुरुवात झाल्याचंही शंभूराज देसाई म्हणतात। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। नुकसानीचे 903 कोटी रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत जमा करण्यात आलेले आहे। डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्याकडून माहिती देण्यात आली। तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये व इतर जिल्ह्यांमध्ये ॲग्रिस्टेक नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवण्याच्या सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहे। खरडून गेलेल्या जमिनीचा मोबदला हा जानेवारीमध्ये मिळणार। गाळासाठी तलावातील पाणी आटण्याची शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे। शेतकरी ओळखपत्र दुरुस्ती आता तलाठीकडे होणार। दक्षिणमधील 45,000 शेतकऱ्यांची ॲग्रिस्टेकमध्ये नोंदणी करण्यात आली। ताकारी योजनेच्या आवर्तनाची अनिश्चितता, शेतकरी संतप्त झालेले असून अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक होते दुर्लक्ष, ठरवून आवर्तन देण्याची मागणी केली जाते। केळीस प्रति किलो केवळ 2 ते 3 रुपयांचा भाव मिळतोय। केळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीमध्ये सापडले। गेल्या 3-4 वर्षातील सर्वात कमी दर मिळतोय। टीईटीमुळे शिक्षकांची आता धाकधूक वाढलेली आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये आज 34 केंद्रामध्ये 21,000 परीक्षार्थी देणार परीक्षा। रोहित्र दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन। शेतीचे अनेक रोहित्र नादुरुस्त असल्याने रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे। रणजी परिसरामध्ये शेतीपंपाच्या विजेचा प्रश्न मार्गी लागलेला असून दिवसा वीज मिळणार, अक्षय कारडिले यांच्या प्रयत्नांना यश आलेले आहे। रोजंदार कामगार प्रचारामध्ये शेती कामासाठी मजूर मिळेना। नगर परिषद निवडणुकीमुळे मजुरांना आले सुगीचे दिवस। नेवासा परिसरामध्ये सुद्धा खरीपाची वाट लागलेली असून आता रब्बीच्या आशा सुद्धा दुसरू झालेल्या आहे। मजुरांची करावी लागते मिन्नतवारी। भांडवल बाजाराची 5 वर्षामध्ये विक्रमी निधी उभारणार। 2020 ते 25 दरम्यान IPOद्वारे 5,394 अब्ज रुपये निधी। 2026 मध्ये $20 अब्ज IPO। कांदा दरामध्ये घसरण सुरूच असून शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहे। उन्हाळ सरासरी कांद्याचे प्रति क्विंटल 1,150 रुपये दर, तर लाल कांदा 1,350 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे। शासनाची स्मार्ट नगर रचना परियोजना अखेर डब्यामध्ये। या क्षेत्रामध्ये नवीन अभ्यासनं मंजुरीचा मार्ग मोकळा झालेला आहे। 60 लाख रुपयांचे वीज बिल थकलेले असून त्र्यंबकचा पाणी पुरवठा हा विस्कळीत झालेला आहे। त्र्यंबकेश्वरला नागरिकांसह भाविकांची होते गैरसोय। डिसेंबर-जानेवारीमध्ये सुद्धा भरणार थंडीची हुडहुडी। तीव्र शीतलहरी येणार। 4 दिवस पावसाची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। रावणाची लंका सुद्धा अहंकारामुळे जळाली। एकाधिकारशाही मोडून काढणार। नाराजी नाट्यानंतर एकनाथ शिंदेचे भाजपाला करण्यात आले आवाहन। 5 महिन्यामध्ये हळदीची 80,000 टन निर्यात झालेली असून निर्यातीची गती वाढल्यामुळे दरामध्ये सुद्धा झाली वाढ। ऊस उत्पादकता वाढीमध्ये AIचे मोठे योगदान असून विवेक भोईटे यांच्याकडून माहिती देण्यात आली। ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शन। अस्थिरतेमुळे पपई रोपांच्या दरामध्ये घसरण झालेली असून आता वाणासाठी 15 नंबरला पसंती मिळत आहे। राज्यामधील सर्व शाळांची एकाच वेळी पडताळणी होणार। शिक्षण संचालनाचे पत्र। सर्व जिल्ह्यामध्ये शिक्षण विभाग अलर्ट मोडवरती। उत्तर भारताला हुडहुडी भरलेली असून बद्रीनाथमध्ये बर्फवृष्टी सुरू आहे। मध्य प्रदेशामध्ये दोघांचा मृत्यू झालेला असून केदारनाथचे तापमान हे उणे 12 अंशावरती। कवडीमोल भावाने केळीची विक्री होते। उत्पादकांचे अर्थकारण सुद्धा कोलमडलेले असून क्विंटलला मिळाला 350 रुपयांचा भाव। केळी पिकाला हमी भाव देण्याची शेतकऱ्यांमधून मागणी केली जाते। शेतमालाचे भाव निम्म्यामध्ये। बियाण्यांचे दर दुप्पट झालेले असून शेतकऱ्यांच्या संकटामध्ये आणखी भर पडणार। अतिवृष्टीचा सुद्धा कहर झालेला आहे। शेती मोजणीची 91 प्रकरणे एकाच दिवशी निकाली निघालेली असून भूमी अभिलेख विभागाकडून विशेष मोहीम राबवली जाते। 71 जणांच्या पथकांनी सुट्टीच्या दिवशी केली कामे। 300पेक्षा जास्त अर्जदारांची मोजणी प्रलंबित आहे। उंबरडा बाजार परिसरामध्ये रब्बी पेरणीला सुरुवात झालेली असून शेतकरी सुद्धा व्यस्त झालेले आहे। मजूर टंचाई, पेरणीच्या वाढत्या खर्चामुळे आर्थिक भुर्दंड बसतोय। सोयाबीनची आवक वाढलेली असून भावामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। रिसोड बाजार समितीमध्ये 4,000 क्विंटलची आवक झालेली असून दरवाढ करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे। पावसामुळे चारा निकृष्ट दर्जाचा असून दर्जेदार चाऱ्यासाठी पशुपालकांची होते धावधाव। चाऱ्याची करावी लागते जमाजमव।
सौरपंपाची गती मंद असून अनामत भरून सुद्धा 7 महिन्यांपासून शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहे। पिडकोस परिसरामध्ये पंप कधी मिळणार, शेतकऱ्यांना पडलाय प्रश्न। ऊस तोडणी मजुरांच्या कुटुंबियांना जगण्यासाठी करावा लागतोय संघर्ष। स्थलांतरामुळे मजुरांची मुले शिक्षणापासून वंचित राहत आहे, संसाराचा देखील होतोय फरफट। स्ट्रॉबेरी पिकाच्या उत्पन्नामुळे आदिवासींचे स्थलांतरण घटले। सुरगाणा तालुक्यामध्ये वाढले स्ट्रॉबेरीचे उत्पादन, पर्यटकांकडून केली जाते मोठी मागणी। महापूर येऊन 2.25 महिने उलटलेले आहे। नदीकाठ सरकारच्या मदतीपासून वंचित आहे। शेतीचा वीजपुरवठा अद्याप सुद्धा खंडित झालेला आहे। पावसामध्ये पिकासह शेतातील माती सुद्धा खरडून गेली। सोलापूर जिल्ह्यामधील 22 साखर कारखान्यांचे 23 लाख मेट्रिक टन झाले गाळप। सज्ज असलेले 16 साखर कारखाने अद्याप सुद्धा सुरू होईनात, आयुक्त कार्यालयाकडे नोंद नाही। माढ्यामध्ये रब्बी पेरणी 44% असून ज्वारीचे क्षेत्र घटण्याची शक्यता वर्तवली जाते। सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम असून मक्याचा पेरा मात्र 118% पोहोचलेला आहे। जलजीवन मिशनला निधीचा ब्रेक लागलेला असून जलमित्रांच्या नियुक्तीचे सुद्धा त्रांगडे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना कधी सुरू होणार, कारभार कोण सांभाळणार, असे प्रश्न अनुत्तरित आहे। थंडीमुळे उत्पादनावरती परिणाम होत असून बीडमध्ये भाज्यांची आवक सुद्धा घटलेली आहे। शेवगा 300 रुपये पार। बाबो रेशीम कोशाला प्रति क्विंटल 70,000 रुपयांचा भाव मिळत आहे। कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन देणारी रेशीम शेती ही लाभदायक ठरणार। परभणी जिल्ह्यामध्ये कापूस सोयाबीनचे अतोनात नुकसान झालेले असून पण बँका अद्याप सुद्धा सुस्त बसून आहे। रब्बीमध्ये केवळ 6% पीक कर्जाचे वाटप करण्यात आले। आता मक्याची होणार प्रति हेक्टर 19.5 क्विंटलची खरेदी। महावितरणकडे पैसे भरून सुद्धा कृषिकांना सौर कृषी पंपच मिळेना। अमरावती जिल्ह्यामध्ये 449 जणांनाच मिळाला मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचा लाभ। वडील पती हयात नाही, मग ई-केवायसी साठी आहे तोडगा। अध्यादेश झाला जारी तर ई-केवायसी मधून त्यांना मिळणार सूट। सरकारी असो की कंत्राटी, सर्वांना जनआरोग्याचा लाभ मिळणार। कार्ड प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून भंडारा जिल्ह्यामध्ये 6.16 लाख आयुष्यमान कार्डचे वितरण करण्यात आले। शेतमाल विकताना सावधान रहा, व्यापाऱ्यांच्या माफामध्ये पाप आढळते। वजन काट्यावरील हेराफेरीने शेतकऱ्यांची लूट होते, व्यापारी आले गावखेड्यामध्ये। गडचिरोली जिल्ह्यामध्ये 47 धान केंद्रे मंजूर करण्यात आलेली असून मंगळवारपासून खरेदी सुरू होणार, तर 8 केंद्रे झाली कमी। धानाला 3,500 रुपयांचा हमी भाव न दिल्यास विक्रीबंदीची तयारी सुरू असून धान विक्री करू नका। एकलव्य शाळा इमारतीचे बांधकाम रखडलेले असून 300 विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी। पालकांची प्रचंड नाराजी व्यक्त केली जाते। प्रशासनाची उदासीनता चव्हाट्यावरती। आता पोस्ट ऑफिस थेट तुमच्या खिशामध्ये असणार। डाकसेवा 2.0 मुळे मिळणार सर्व सुविधा। रांगेमध्ये तात्काळने थांबणार असून मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे पार्सल बुकिंग, ट्रॅकिंग, ऑनलाईन तक्रार नोंदवता येणार। उद्दिष्टाविना कशी सुरू होणार शासकीय धान खरेदी केंद्र? शासनाचे लेट लतीफ धोरण 30 नोव्हेंबरपर्यंत नोंदणीची मुदत देण्यात आली। कृषी विभागाच्या आकडेवारीवरून ठरवले जाते उद्दिष्ट। मोसंबीला टनामागे केवळ 15 ते 17,000 रुपयांचा भाव मिळतोय। व्यापारी येतात आणि उत्कृष्ट मोसंबी घेऊन जातात। महसूल अधिकाऱ्याच्या चुकीमुळे शेतकऱ्यांची भरपाई अडचणीमध्ये सापडली। वाई खुर्द प्रकरणी प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड करण्यात आला। सेलू परिसरामध्ये महिला शेतकऱ्याची विहीर खचल्यामुळे नशिबियाला दुष्काळामध्ये 13वा महिना। प्रशासनाकडून तटपुंजी नाही तर भरीव मदतीची मागणी केली जाते। वन्य प्राण्यांनी आणले शेतकऱ्यांवरती मोठे संकट। थंडीच्या गारठ्यामध्ये सुद्धा ओलीत करणे आता सुरू झालेले आहे। पहिल्याच दिवशी फक्त 22 क्विंटल सोयाबीनची खरेदी झालेली असून पैसे हे तातडीने मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे। आणि परिसरामध्ये रब्बीची पेरणी सुरू झालेली असून तरी सुद्धा शेतकरी अजून सुद्धा मदतीच्या प्रतीक्षेमध्ये आहे। पेरणीस योग्य वातावरण निर्माण झालेले असून पण आर्थिक अडचण निर्माण होते। आतापर्यंत रब्बीची 26.71% हेक्टरवरती पेरणी करण्यात आलेली आहे। 49 साखर कारखान्यांची धुराडी थंडच असून राज्यामध्ये स्थिती आहे विस्तारीकरणासह आर्थिक अडचणी निर्माण होत आहे। 20 दिवसामध्ये 1.25 कोटी टनाचे गाळप। यूपी मधला भैया राबतोय गोठ्यामध्ये, म्हणूनच आमचा दूध व्यवसाय थाटामध्ये। 300पेक्षा अधिक परप्रांतीय महिन्याला 15 ते 20,000 रुपये पगार कमवता। गुराढ घरावरील संख्या वाढते। याची आवक वाढली असून दर किलोला 5 रुपये मिळतोय। शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी। जुना बाजारामध्ये आहे तोपर्यंत नवीन कांद्याची आवक होणार।
वाढीव पेन्शनसाठी दिव्यांगांचा ठिय्या. राजापूर तालुक्यातील दिव्यांगांच्या खात्यामध्ये वाढीव पेन्शन जमा न झाल्याने संतप्त भावना. प्रहार जनशक्तीतर्फे आंदोलन करण्यात आले. बापरे, गोडपिंपरी जिल्ह्यामध्ये शिक्षकांची 432 पदे रिक्त असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. रिक्त पदे तात्काळ भरण्याची पालकांकडून मागणी केली जाते. आगाची दहशत. धान कापणी बांधणीची कामे झाली प्रभावित. बंदोबस्त कधी होणार? देऊळगाव परिसरामध्ये भीतीचे वातावरण. गतवर्षीपेक्षा यंदा राज्यामधील 49 साखर कारखान्यांची धुराडी अद्यापसुद्धा थंडच आहे. विस्तारीकरणासह आर्थिक अडचणी निर्माण होत आहे. 20 दिवसांमध्ये 1.25 कोटी टनांचे गाळप झाले. वरझडीतील शेतकऱ्यांनी कांदा पिकावरती फिरवला रोटाव्हेटर. भाव नसल्याने शेतकरी आता मेटाकुटीस आलेला आहे. कपाशीला सुद्धा भाव मिळत नाही. सलग 6 महिने धान्य न घेणाऱ्यांचे रेशन कार्ड आता रद्द होणार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वेक्षणाला देणार गती. शिधापत्रिकेला किमान 1 मोबाईल लिंक असावा. गावरान कांद्याने केला लाल कांद्याचा वांधा. नोव्हेंबर संपत आला तरी सुद्धा गावरान कांदा बाजारामध्ये दाखलच झालेला आहे. कृषी विभागाचे महाविस्तार ॲप्लिकेशन शेतकऱ्यांच्या सदैव मदतीस तयार राहणार. बोरोडे यांच्याकडून माहिती देण्यात आली. दहिगाव बोलका येथे जनजागृती कार्यक्रम पार पडलेला आहे. खते, बी बियाणे, पिकांवरती आलेली रोगराई यासाठी योग्य ती औषधे यांची यामध्ये माहिती मिळेल. निंबडक परिसरामध्ये अतिवृष्टीच्या अनुदानापासून शेतकरी अजून सुद्धा वंचित आहे. कामगाराच्या शेतकऱ्यांचे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. अवलंब योजनेतून शेतकऱ्यांना विहीर. लाखो रुपयांचे उत्पन्न. कृषी विभागाची योजना. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महिला शेतकरी स्वावलंबी होत आहे. अशाच प्रकारच्या शेतीविषयक माहितीसाठी तसेच नवीन बातम्यांसाठी आताच आपले चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.